अति झालं. कारण काही असू देत, पण कोणाचंही शिक्षण कशासाठी थांबता कामा नये. बरोबर आहे. आणि त्यासाठीच मॅडम आम्ही तुमच्याकडे आलोय. आणि हा लढा फक्त तिच्या एकटीसाठी नाही आहे, तर तिच्यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आम्ही रिक्वेस्ट करायला आलो होतो की तिचा आवाज जर सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्ही काही मदत करू शकता का? ठीक आहे, आपण एक ओपन डिबेट करूया. ठीक आहे, यामध्ये एक कॉलेजचं मॅनेजमेंट आणि कमळी समोरासमोर येतील. मी स्वतः त्यांना प्रश्न विचारणार. वा मॅडम, असं झालं तर खूप बरं होईल. थँक्यू सो मच. पण ज्योती, एक लक्षात घे, मी तिथे कोणाची बाजू मांडायला येत नाहीये, पण मी सत्याची बाजू घ्यायला येते. बरोबर आहे मॅडम, पण कमळीची बाजू सत्याचीच आहे. हो, आणि कमळीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. होप सो. हा शेवटी प्रश्न एखाद्या स्टुडंटच्या भवितव्याचा आहे आणि त्यामुळे निश्चितच सत्याची बाजू मी नेहमीच मांडेल. थँक्यू. थँक्यू. कमळी, कॉलेजमध्ये लाईव्ह डिबेटचा सेटअप लागतोय आणि विद्यार्थ्यांच्या वतीने तू बोलणार आहेस आणि कॉलेजच्या वतीने कामिनी मॅडम बोलणार आहेत. आणि जर या दोघांमध्ये प्रश्न उत्तर होणार आणि जर तू जिंकलीस तरच तुला कॉलेजमध्ये एंट्री भेटणार. तुम्ही ज्या काही गोष्टी म्हणालात त्या अगदी बरोबर आहे. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आमची संस्था निरनिराळे उपक्रम राबवत असते. म्हणजे काही स्पेशल कोटामधनं, स्पोर्ट्स कोटामधनं आम्ही गरजू विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये घेत असतो. त्यापैकीच एक ही आपल्यासमोर बसलेली आहे, ती कमळी. मध्यंतरीच्या काळात किंवा आजपर्यंत या कमळीने जे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेले आहेत त्यामुळे तुम्हा प्रत्येकाचा एक असा समज झालेला आहे की आम्ही काहीतरी अन्याय करतोय म्हणून. पण तसं नाहीये, तसं नाहीये. आम्ही कुठलाही अन्याय वगैरे काहीही करत नाहीये, कारण काही गोष्टी ह्या तुम्हा लोकांना माहीतच नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं आज तुम्ही इथे आम्हाला जे आमंत्रित केलेले आहेत त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन मी त्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मुळात हिचं आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच अशा बेसिसवर झालं की कुठल्याशा एका कबड्डी टुर्नामेंटमध्ये विजेती ठरली होती. त्यामुळे आमच्या कॉलेजने स्पोर्ट्स कोटामध्ये हिला आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं. तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट माहीतच आहे, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं ही फार मोलाची गोष्ट आहे. म्हणजे भल्या भल्यांना ॲडमिशन मिळत नाही, कारण आमचं स्टँडर्डसुद्धा तेवढं चांगलं आहे. तरी देखील एखादा गरजू विद्यार्थी आणि स्पोर्ट्स कोटामध्ये म्हणून आम्ही तिला या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं. तसंच तिला हॉस्टेलची रूमसुद्धा दिली. आता एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनने, कॉलेज मॅनेजमेंटने जर दिलेल्या असतील तर या मुलीला कॉलेजच्या बाहेर काढायचं असं आम्हाला का वाटेल, असं आम्ही का करू? आणि एवढंच नाही, आम्ही तिला GS सुद्धा बनवलं. त्यामुळे आमची तिच्याकडनं एवढीच अपेक्षा होती की ज्या मुलीला कॉलेजचं GS बनवलेलं आहे तिने कॉलेजविषयी काहीतरी चांगला विचार करावा किंवा त्याचं भान ठेवून तिने वागायला पाहिजे. ते तसं न करता, अभ्यासात लक्ष केंद्रित न करता ती काहीतरी वेगळ्याच गोष्टी करत राहिली. खरं आहे, एखाद्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजनं इतकं काही केलं असेल तर एवढ्या अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नाहीये. पण भलत्या गोष्टी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तू अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात बनून त्यांच्या घरी आलीस का नाही? होय. तू अन्नपूर्णा मॅडमना फसवलंस होय का नाही? सविस्तर उत्तर नकोच आहे, तू फक्त हो किंवा नाही एवढं म्हटलंस तरी चालेल. तू आता तुझ्या गावी जाऊ शकतेस, तुझं सामान वगैरे घेऊ. एक मिनिट. निकाल लागल्याच जमाय असं तुम्ही म्हणाला, पण निकाल अजून लागलेलाच नाही, कारण मी बोलायला सुरुवातच केलेली नाही.
कामिनी मॅडम प्लीज तुम्ही बसा. रिक्वेस्ट करते मी, आपण बसून चर्चा करूया आणि हा संघर्ष काय आहे तो आपण बघूया. प्लीज बसा तुम्ही, आपण चर्चा करूया. कमळी प्लीज प्लीज. हे व्यासपीठ तुला तुझी बाजू मांडण्यासाठीच आहे. पण कमळी, तुझ्यावर जे सगळे आरोप झाले ते तू मान्य केलेलेस, मग एकदम मुद्द्याचा बोललासा बघा मॅडम. माझ्यावर जे काय आरोप झाले ते मी सगळं मान्य केलं. खरं न्याय अजून झालेलं नाही. कुठला बी निकाल फक्त गुन्हा घडलाय म्हणून नाही, तर त्यामागचं कारण जाणून घेतल्या बिगर दिला जात नाही. जोपर्यंत त्याचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो गुन्हा आहे की नाही हे आपण सिद्ध करू शकत नाही. मॅडम मला सांगा, तुमच्या घरी तुमच्या नवऱ्यासंग तुमचं जर भांडण झालं तर मग तुमच्या या स्टुडिओमध्ये यायला तुम्हाला बंदी घालतात का? नाही, म्हणजे तसं जर झालं तर रोज लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील की नाही? कमळी, बोलण्यात अशी चतुराई दाखवून सत्य बदलत नाही. ऐक ना, ही अँकर मला आवडली. अगदी हृदयावर बोट ठेवून बोलते है ना. होय मॅडम, मी तसं म्हणलेलंच नाही. माझं एवढंच म्हणणं आहे का माझ्या आयुष्यात जे काय झालं, म्हणजे मी अन्नपूर्णा आजींना फसवलं, त्यांना खोटं बोललो, त्यांचा विश्वासघात केला आणि तुम्ही जे काय काय म्हणताय ते सगळं केलं, मला मान्य आहे. खरं ते मी माझ्या घरी केलं. त्याचा कॉलेजशी काय संबंध आहे? ज्या काय गोष्टी घडल्या त्या माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडल्या. मग मला माझं शिक्षण घेण्यापासून का थांबवलं जात आहे?